देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारनं पत्राद्वारे आपली भूमिका मांडली। देशविरोधी घोषणांचं आपण समर्थन करत नसल्याचं कन्हैयानं स्पष्ट केलंय। जेएनयूमध्ये झालेल्या कार्यक्रमात काही जेएनयूचे विद्यार्थी होते तर काही बाहेरचे जण होते असं व्हिडिओ पाहिल्यानंतर कन्हैयानं नमूद केलं। आपला देशाच्या घटनेवर आणि एकात्मतेवर विश्वास आहे, त्याला तडा जाईल असं कुठलंही कृत्य आपण केलेलं नाही असं कन्हैया कुमारनं पत्राद्वारे सांगितलं। कन्हैयानं काय म्हटलंय पत्रात आपण पाहूया। 9 फेब्रुवारी 2016 जेएनयूमध्ये एक दुर्भाग्यपूर्ण घटना घडली। मी त्याचा निषेध करतो। तिथे काही बाहेरचे लोक असंवैधानिक घोषणाबाजी करत होते। त्या देशविरोधी घोषणाबाजीचं मी अजिबात समर्थन करत नाही। माझा भारताच्या घटनेवर विश्वास आहे। भारत अखंड राहावा हीच माझी भूमिका आहे। मी आपण सर्वांना आवाहन करतो की जेएनयूमध्ये कुणीही शांततेचा भंग करू नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।